नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण सर्वांनी एका नवीन वर्षामध्ये इसवी सन 2026 मध्ये पदार्पण केलं आहे. तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आणि हे वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी सुखाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज आपल्या समोर मी या ठिकाणी कॅलेंडर भाग 2 हा घटक घेऊन आलो आहे. तर आपण आज कॅलेंडर हा घटक शिकणार आहोत. पहा, एक एक प्रश्न पाहू आपण आणि मग त्यानंतर आपण त्याचे नियम पाहत राहू सोबत सोबत. पहा, तर एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवार पूर्वी 4 दिवस आहे. तर त्या महिन्यात 19वा दिवस कोणता? म्हणजे बघा बेटा, एका महिन्यामधला 7वा दिवस म्हणजे 7 तारीख आणि वार कोणता आहे? शुक्रवार. आणि विचारलं 19वा दिवस कोणता, म्हणजेच 19 तारखेचा वार आपल्याला विचारला. चला मला सांगा, 7 तारीख, 7वा दिवस म्हणजे काय? 7 तारीख. सांगा 7 तारखेला कोणता वार होता सांगितलं? शुक्रवार पूर्वी 4 दिवस. शुक्रवार पूर्वी 4 दिवस म्हणजे काय? तर सोमवार असेल. काय असायला पाहिजे? सोमवार. शुक्रवार पूर्वी 4 दिवस म्हणजे सोमवार असेल. तर आपल्याला विचारला 19वा दिवस कोणता, म्हणजे आपल्याला विचारलं 19 तारखेचा वार कोणता? 19 तारीख. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की या ठिकाणी किती दिवसाचा फरक आहे बेटा? या ठिकाणी जो फरक आहे तो 12 दिवसाचा आहे ना. 19 मधून 7 गेले 12. आता काय करा, या 12ला 7 न भाग द्या. 12ला 7 न भागलं, 7 एक 7. 12 मधून 7 मायनस गेले, किती उरले बेटा? 5. म्हणजे बाकी किती आली रे? 5. बाकी जर 5 आली असेल तर बेटा 19वा दिवस कोणता? 19वा दिवस कोणता असेल तर या ठिकाणी सोमवार मिळालं होतं. इथून आपण इथं आता प्लस किती करायचं? आलेली बाकी 5 प्लस करा. म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे या ठिकाणचा वार कोणता असायला पाहिजे? शनिवार असायला पाहिजे. 19वा दिवस आपलंच आन्सर हेच असेल. कोणता असेल तर शनिवार. बघा, पर्याय क्रमांक किती दिसतो? 4 दिसतो. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न क्रमांक 2. चला दुसरा प्रश्न. 1988 या वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता, तर 1990 या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? म्हणजे बघा, आपल्याला प्रजासत्ताक दिन माहित आहे कधी असतो? 26 जानेवारी 1988. आणि बेटा वार कोणता दिला रे? मंगळवार. आणि काढायचा कधीचा वार? 1990च्या स्वातंत्र्य दिनाचा. म्हणजे आपल्याला वार काढायचा आहे 15 ऑगस्ट 1990. आणि या दिवशी कोणता वार असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. चला आता आपण काय करू बेटा, पहिल्यांदा 1988 हे वर्ष घेऊ. त्याच्यानंतर 1989 हे वर्ष असेल आणि त्याच्यानंतर असेल 1990. फक्त आपण आता एक्स्ट्रा दिवस कसे घ्यायचे हे पहा. तर बघा, पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की 1988 ही बेटा लीप वर्ष आहे. त्या लीप वर्षामध्ये एकूण दिवस किती असतील रे? 366 दिवस असतील. त्या 366 मधून बेटा आपण हे जानेवारीचे 26 दिवस काढून टाका, मायनस करा. ठीक आहे. मायनस जर केलं तर बघा काय येईल? 366 मधून 26 मायनस गेले, 6 मायनस 6 0, 6 मायनस 2 4 आणि हे 3 ला 3. म्हणजे 88 चे आपण किती दिवस घेतले? 340. आता बेटा हे 89 जे वर्ष आहे ना ते टोटल आपल्या कालखंडामध्ये आहे आणि ते साधं वर्ष आहे बेटा. आणि साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. त्याच्यामुळे आपण त्या वर्षामधला फक्त एकच दिवस काय करायचा? एक्स्ट्रा घ्यायचा. साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो आणि लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतात. आता 1990च्या आपण कोणत्या तारखेला चालू? 15 ऑगस्ट. मग चला एक्स्ट्रा दिवस घेत चला. जानेवारीचे 3, फेब्रुवारीचे 0 असतील, त्यानंतर मार्चचे 3, एप्रिल, त्यानंतर मे, त्यानंतर जून, त्यानंतर बेटा जुलैचे 3 आणि ऑगस्टचे किती आहेत बेटा? 15. आता यांची टोटल बघा किती येणार? 3 आणि 3 6 7 8, 8 आणि 3 11 12 13, 13 आणि 3 16, 16 आणि 15 किती? 31. ठीक आहे. आता ही बेरीज करा. 1 आणि 1 2, 4 आणि 3 7 आणि हे 3. किती दिवस मिळाले बेटा आपल्याला? 372 दिवस मिळाले. आता आपण काय करू? या 372 ला बेटा 7 ने भाग देऊ. 372 ला जर 7 न भागलं, 7 5 35, किती उरले? 2. वरचे 2 खाली या. 7 त्रिक 21. पहा बरं, शेवटी बाकी किती उरली आपली? 1. बाकी किती उरलेली आहे? 1. बाकी 1 उरली ना. मग बाकी जर 1 उरली असेल तर आपल्याला या मंगळवारमध्ये किती प्लस करायचं बेटा? 1 प्लस करायचं आहे ना. मंगळवारमध्ये 1 प्लस केला
म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, बुधवार यायला पाहिजे. बरोबर, आपलं उत्तर यायला पाहिजे बुधवार, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतो बुधवार. ठीक आहे. आता ही झाली पहिली पद्धत, थोडीशी तुम्हाला किचकट आणि थोडी लॉंग वाटली असेल, पण मी दुसऱ्या एका नियमानं सांगतो. पाहता हेच क्वेश्चन आपण कसा सोडायचा. दुसरा एक नियम, चला दुसरा नियम कोणता पहा. तर या ठिकाणी दुसरा नियम सांगतो. आता आपल्याला बघा काय दिलं, 26 जानेवारी 1988 म्हणजे प्रजासत्ताक दिन. वार कोणता होता बेटा, मंगळवार होता है ना. आपण काय करू आता, डायरेक्ट 26 जानेवारी 88 पासून आपण जाऊ बेटा 26 जानेवारी 1989, त्यानंतर जाऊ बेटा 26 जानेवारी 1990 आणि त्यानंतर जाऊ 15 ऑगस्ट 1990 या ठिकाणचाच वार आपल्याला शोधायचा आहे. चला आता नियम सांगतो बघा. आता आपण या ठिकाणी डायरेक्ट एक एक वर्ष जम्प करलो ना, 26 तारखेपासून 26 तारीख, 26 तारखेपासून 26 तारीख. तर कधी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण एक वर्ष पुढे जातो तेव्हा त्या कालखंडामध्ये जर आपण फेब्रुवारी महिना 28 चा क्रॉस केला बेटा, एक्स्ट्रा दिवस एक घ्यायचा, आणि फेब्रुवारी महिना जर आपण 29 दिवसाचा क्रॉस केला तर एक्स्ट्रा दिवस 2 घ्यायचे. मला सांगा या ठिकाणी 88 मधून आपण 89 मध्ये चाललो, 89च्या किती तारखेला जाऊन थांबायलो, 26 जानेवारी, आणि इथून निघालो 26 जानेवारी 1988 पासून. जाताना तुम्ही जो फेब्रुवारी महिना क्रॉस केला तो 88 मधला क्रॉस केला. ठीक आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी 2 दिवस घ्या. त्यानंतर 89 पण साधं आणि 90 पण साधं वर्ष आहे, त्याच्यामुळे इथं आपण जो फेब्रुवारी महिना क्रॉस केला असेल तो निश्चितच साधं वर्ष असेल, 28 असेल तो है ना. हे पण साधं वर्ष आहे, हे पण साधं वर्ष आहे, म्हणजे निश्चितच हा कालखंड साधा आहे. मला सांगा 88 ला मंगळवार होता, तर 2 दिवस पुढं म्हणजे इथं काय येईल, मंगळवारचं बुधवार आणि गुरुवार येईल है ना. इथं येईल गुरुवार. आता इथं गुरुवार असेल तर एक प्लस इथं काय येणार, शुक्रवार येणार, इथं येणार शुक्रवार. इथपर्यंत आलो आपण. आता पुढचा एक नियम असा आहे की साध्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिनी असणारा वार, साध्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिनी असणारा वार स्वातंत्र्य दिनी 5 दिवसांनी पुढे सरकतो. बघा आता 1990 कसं वर्ष आहे, साधं वर्ष आहे, आणि प्रजासत्ताक दिनी कोणता वार आहे बेटा, शुक्रवार. तर साध्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिनी असणारा वार स्वातंत्र्य दिनी 5 दिवसांनी पुढे सरकतो, आणि लीप वर्षामध्ये प्रजासत्ताक दिनी असणारा वार स्वातंत्र्य दिनी 6 दिवसांनी पुढे सरकतो. 90 साधा आहे, आणि साध्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिनी असणारा वार किती दिवसांनी पुढे सरकतो सांगितलं, 5 दिवसांनी पुढे सरकतो. मग इथं 5 प्लस करा, शुक्रवार मध्ये काय करा, शुक्रवार मध्ये 5 बेटा प्लस करायचे. ठीक आहे, किती प्लस करायचे, 5. या ठिकाणी प्लस किती करा, 5. मग शुक्रवार मध्ये 5 प्लस करा, शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार, काय यायला पाहिजे उत्तर, बुधवार यायला पाहिजे. ठीक आहे, आपलं उत्तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, तर बुधवारच यायला पाहिजे. पहिल्या पद्धतीने आपलं उत्तर बुधवार आलं होतं, आणि याही पद्धतीने आपलं उत्तर हे बुधवारच आहे. चला नेक्स्ट घ्या प्रश्न पहा. आता तिसरा प्रश्न, 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल. बघा तारीख सेम आहे, 3 मार्च आणि 4 पासून जायचं आपल्याला 11 पर्यंत, म्हणजे आपण वाढदिवसाचा नियम वापरू शकतो. 3 मार्च 2004 वार कोणता बेटा, सोमवार आहे. तर आपल्याला विचारलं काय, 2011, 3 मार्च 2011चा वार कोणता. 4 मधून आपण जाऊ 5 मध्ये, 5 मधून जायचं 6 मध्ये, 6 मधून जायचं 7 मध्ये, 8, त्यानंतर असेल 9, त्यानंतर असेल बेटा 2010, आणि त्यानंतर असेल 2011. ठीक आहे, चला तारीख सेम आहे लक्षात ठेवा. मग आता आपण जम्प करत जाऊ. बघा कसं, 3 मार्च 2004 पासून ते 3 मार्च 2005 पर्यंत आपण गेलो, तारीख सेम आहे. चला मला सांगा जात असताना आपण कुठला फेब्रुवारी क्रॉस केला, 4 मध्ये फेब्रुवारीला क्रॉस केला का 5 मध्ये बेटा, 5 मध्ये, म्हणजे तो 28 चा असेल. इथे किती घ्या, 1. आता 5 साधं 6 साधं, तारीख सेम असेल ना. 3 मार्च 3 मार्च 3 मार्च आहे ना, 3 मार्च असेल सगळीकडे. चला चला पहा आता, साध्यातून इथं एकच वर्ष प्लस केलं का, एकच प्लस केला तर का, तर इथं आपण जो फेब्रुवारी महिना क्रॉस केला तो 5 मधला केला. आता 5ही साधं, 6 पण साधं, एकच घ्या. 6 साधं 7 साधं, एकच घ्या. आता बेटा जेव्हा 3 वेळेस 1 1 येतो ना, तेव्हा निश्चितच पुढे 2 येणार का,
तर दर 4 वर्षांनी लीप वर्ष येत असते. म्हणजे हा कालखंड लीप आहे. पुन्हा 8 ते 9 1, 9 ते 10 1, आणि बेटा 10 ते 11 सुद्धा किती 1. आता या सगळ्यांची बेरीज करा. या सगळ्यांची बेरीज बघा. 1 अधिक 1 2 अधिक 1 अधिक 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 बरोबर बघा बेरीज किती येणार. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बेरीज किती आली बेटा 8. आता हे बेरीज आली म्हणजे काय, एक्स्ट्रा दिवस 8 आले. मग एक्स्ट्रा दिवस जर 8 आले तर आता काय करा, या 8 ला 7 न भाग द्या. 7 1 7, बाकी किती उरणार 1. 7 1 7, बाकी किती उरली बेटा 1. मग बाकी जर 1 उरले असेल तर आता आपल्याला विचारलं की 3 मार्च 2011 चा वार कोणता असेल, तर बेटा या सोमवार मध्ये किती प्लस करायचं आता, आलेली बाकी. बाकी किती आहे 1 आहे. 1 प्लस करा म्हणजे सोमवारचं काय होणार आता या ठिकाणी मंगळवार होणार. काय होणार, मंगळवार होणार. पहा पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 आहे मंगळवार. ठीक आहे, चला मंगळवार. आता दुसरी एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला. दुसरी एक शॉर्टकट पहा. आता या ठिकाणी दुसऱ्या एका पद्धतीने कसं सोडता येईल तर पहा. आता 3 मार्च 2004 ते 3 मार्च 2011 म्हणजे एकूण वर्ष किती बेटा, एकूण 7 वर्ष. लक्षात ठेवा एकूण वर्ष किती आहेत, एकूण वर्ष आहेत 7. त्याच्यामध्ये लीप कालखंड किती आहेत आणि त्याच्यामध्ये बघू आपण साधे कालखंड किती आहेत. मला सांगा या ठिकाणी आपण 4 मधून 5 मध्ये गेलो तो साधा कालखंड होता. 4 मधून 5 मध्ये गेलो तो साधा कालखंड होता बेटा. लीप कालखंड फक्त एक येईल, कोणता, 3 मार्च 2007 पासून ते 3 मार्च 2008 मध्ये जाताना एकच कालखंड लीप असेल आणि एक कालखंड लीप असेल 7 पैकी, तर साधे कालखंड किती असतील 6 असतील. मग लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतात. म्हणजे 1 ला किती न गुणा 2 न, आणि बेटा साध्या वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो. हे 6 1 6, बे 1 बे, आणि हे 6 1 6. सांगा बरं दोघांची बेरीज किती येणार 8. दोघांची बेरीज किती आली 8. पुन्हा या 8 ला काय करा, या 8 ला 7 न भाग द्या. 7 1 7, बाकी किती उरली बेटा, बाकी उरलेली आहे 1. मग बाकी जर 1 उरली असेल तर आपल्याला काय दिलं होतं प्रश्नामध्ये, वार सोमवार. या सोमवार मध्ये 1 काय करा प्लस करा. सोमवार प्लस 1 म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे तर मंगळवार यायला पाहिजे. पहिल्या पद्धतीने मंगळवार आलं होतं आणि दुसऱ्या पद्धतीने आपलं उत्तर हे मंगळवारच येत आहे. चला पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता प्रश्न क्रमांक 4, प्रश्न 4. 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यामध्ये कोणता वार 5 वेळा येईल बघा. 2 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर आहे. 2 ऑक्टोबर 2012 गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता. कोणता वार होता, मंगळवार. ठीक आहे, आता आपण पहिलं काम करून घेऊ. सांगा 2 ऑक्टोबर 2012 ला जर मंगळवार असेल बेटा, तर 1 ऑक्टोबर 2012 चा वार कोणता सांगा रे. या ठिकाणी काय असायला पाहिजे, सोमवार. ठीक आहे, त्यानंतर मला सांगा 3 ऑक्टोबर 2012 चा वार कोणता असेल, या ठिकाणी काय असायला पाहिजे, बुधवार. ठीक आहे, चला इथपर्यंत कळलं का. आता एक लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा येतील. बेटा लक्षात ठेवायचं आता की हा जो ऑक्टोबर महिना आहे तो किती दिवसाचा आहे रे, 31. ऑक्टोबर महिना आहे 31 दिवसाचा बेटा. आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेला असणारा वार, 2 तारखेला असणारा वार आणि 3 तारखेला असणारा वार 5 वेळा येतो. मग सांगा 1 ऑक्टोबरला कोणता आहे, सोमवार, 5 वेळा आला असेल. 2 ऑक्टोबरला आहे मंगळवार, तोही 5 वेळा आला असेल. आणि 3 ऑक्टोबरला बुधवार आहे, तोही किती वेळा आला असेल, 5 वेळा. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 2 3 तारखेला असणारे वार प्रत्येकी 5 वेळा येतात आणि बाकीचे वार प्रत्येकी 4 वेळा येतात. म्हणजे याचा अर्थ 1 2 3 तारखेला असणारे हे सर्वच्या सर्व वार किती वेळा आले असतील, 5 वेळा आले असतील. हे आपलं उत्तर असायला पाहिजे 5 वेळा. ठीक आहे, आपल्याला विचारलं कोणते वार 5 वेळा येतील. ठीक आहे, मग कोणते येतील, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बघा सोमवार मंगळवार बुधवार, पर्याय क्रमांक 1 दिसतो. ठीक आहे, चला पुढं पुढचा प्रश्न. 2007 सालची दिनदर्शिका 2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्या ज्या सालाप्रमाणे असेल
ते साल दाखवणारा पर्याय निवडा. ठीक आहे, चला. म्हणजे याचा अर्थ काय, तर 2007 या वर्षीच्या कॅलेंडर सारखंच कॅलेंडर त्यानंतर कधी येईल असं आपल्याला विचारलं बेटा. त्याचे काही नियम आहेत तुम्हाला सांगतो पहा. जसं की दिलेलं वर्ष जर लीप असेल बेटा, दिलेलं वर्ष कसं असेल, लीप असेल, तर त्याच्यासारखंच कॅलेंडर पुन्हा 28 वर्षांनी येते. किती? 28 वर्षांनी. दिलेलं वर्ष जर लीप असेल तर त्याच्यासारखंच कॅलेंडर पुन्हा 28 वर्षांनी येते. दिलेलं वर्ष जर लीप वर्षाच्या पुढचं पहिलं असेल तर त्याच्यासारखंच कॅलेंडर पुन्हा 6 वर्षांनी येते. दिलेलं वर्ष जर लीप वर्षाच्या पुढचं दुसरं असेल तर त्याच्यासारखंच कॅलेंडर पुन्हा 11 वर्षांनी येते. आणि दिलेलं वर्ष जर लीप वर्षाच्या पुढचं तिसरं असेल तर त्याच्यासारखंच कॅलेंडर बेटा 11 वर्षाने येते. हे नियम आहेत. मला सांगा, आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं जे वर्ष आहे 2007 हे कसं आहे रे, लीप वर्षाच्या पुढचं तिसरं आहे. बघा ना, हे लीप वर्ष, लीप वर्षाच्या पुढचं पहिलं, लीप वर्षाच्या पुढचं दुसरं आणि लीप वर्षाच्या पुढचं तिसरं. मग आता हे 2007 हे जर लीप वर्षाच्या पुढचं तिसरं वर्ष असेल तर त्याच्यासारखंच कॅलेंडर बेटा पुन्हा 11 वर्षाने येणार. म्हणजे 2007 मध्ये 11 वर्ष प्लस करा म्हणजे आपलं उत्तर 2018 हे यायला पाहिजे. ठीक आहे, 2018. बघा बरं, पर्याय क्रमांक 1 दिसतो, 2018. ठीक आहे, चला पुढं. पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 6. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल? पहा, 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी होता? चला मग, शिक्षक दिन म्हणजे काय? 5 सप्टेंबर है ना, 5 सप्टेंबर 2000. शिक्षक दिन कोणत्या वारी होता सांगितलं बेटा? गुरुवार. आणि विचारलं काय, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 26 जानेवारी. आणि 2000 किती? 1 या दिवसाचा वार आपल्याला विचारला. चला मग आता आपण या ठिकाणी कसे जाणार आहोत, तर पहिला महिना कोणता आहे बेटा? सप्टेंबर. त्याच्यानंतर प्लस मधले महिने, मधले महिने. आणि शेवटी जायचं बेटा आपल्याला कुठं? जानेवारीकडे ना, जानेवारीकडे जायचंय. चला आता बघा, हा सप्टेंबर महिना असतो 30 दिवसाचा. सप्टेंबर कितीचा असतो बेटा? 30चा. त्या 30 मधून हे 5 दिवस काढून टाका. किती आले? 25 सप्टेंबर. त्यानंतर सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर कितीचा असतो? 31चा. एक्स्ट्रा दिवस घ्या. ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 2, डिसेंबरचे 3. आणि आता डिसेंबर संपलं, आता गेलो आपण जानेवारीमध्ये है ना. जानेवारीचे किती घ्यायचे बेटा? प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी. किती घ्या? 26. ठीक आहे. आता त्यानंतर काय करा, याला संक्षिप्त करा. 7 त्रिक 21 किती उरले? 4. पुन्हा 7 त्रिक 21 किती उरले बेटा? 5. आता सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 8 9, 9 आणि 3 12 आणि 12 आणि 5 किती झाले? 17. म्हणजे टोटल दिवस किती आले बेटा? 17. आता काय करू आपण, या 17ला डायरेक्ट आपण इथं आता 7 न भाग देऊ. ठीक आहे, मग 17ला 7 न भागले 7 दुनी 14. बाकी किती उरणार रे? 3. बाकी उरणार 3. मग बाकी जर 3 उरले बेटा तर या ठिकाणी आपल्याला 3 दिवस पुढे जायचे. कुठून? गुरुवार पासून 3 दिवस पुढे जा. म्हणजे गुरुवार पासून जर आपण 3 दिवस पुढे गेलो है ना, तर काय मिळेल बरं? शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे आपलं उत्तर काय असायला पाहिजे? रविवार असायला पाहिजे है ना. कोणता? 26 जानेवारी 2001 चा वार कोणता असायला पाहिजे? रविवार असायला पाहिजे. बघा, पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला? 4. रविवार असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 7. गांधी जयंती बुधवारी साजरी झाली यावरून वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? बघा, गांधी जयंती बुधवारी साजरी झाली यावरून वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? म्हणजे गांधी जयंतीचा वार दिला आणि महाराष्ट्र दिनाचा वार विचारला बेटा. म्हणजे 2 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर या दिवशी कोणता वार होता सांगितलं? वर्ष वगैरे काय दिलं नाही. चला, बुधवार. आणि त्याच वर्षामध्ये महाराष्ट्र दिनाचा वार विचारला म्हणजे 1 मे रोजी कोणता वार असेल हे आपल्याला विचारलं. म्हणजे बघा, दिला कोणता वार? 2 ऑक्टोबरचा आणि विचारला कोणता? 1 मेचा. म्हणजे बेटा आपल्याला मागे जायचंय, उलट जायचंय. मग उलट जाताना काय करायचं सांगतो, तर आपण ऑक्टोबर कडून मे कडे नाही जायचं, उलट नाही जायचं, मे कडून ऑक्टोबर कडेच यायचं. बघा कसं,
मे प्लस मधले महिने आणि प्लस ऑक्टोबर. प्लस काय घ्यायचं बेटा? ऑक्टोबर. चला, मेचे किती दिवस घ्यायचे बघा. आपण आता 1 मे पासून निघालो. लक्षात ठेवा, 1 मे पासून निघालो आणि चालू कुठे 2 ऑक्टोबरला. मग मे महिना किती दिवसाचा आहे? 31. 31 मधून हे 1 मायनस करा बेटा, किती घेणार? 30. मेच्या नंतर जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2 आणि ऑक्टोबरची 2 तारीख, म्हणजे ऑक्टोबरचे किती घ्या बेटा? 2. ठीक आहे. बघा, मे हा 31 चा आहे. 31 मधून 1 मायनस केला, 30. मे. आता एक्स्ट्रा दिवस, जून, जुलै, ऑगस्ट है ना, सप्टेंबरचे 2 आणि ऑक्टोबरचे पण 2. आता या ठिकाणी आपण काय करू, याला भाग देऊ. कितीने? 7 ने. 7 चौक 28, किती उरले? 2. म्हणजे 30 घेतलं काय, 2 घेतलं काय, फरक पडणार नाही. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 11 12 13 14. किती दिवस आले रे बेटा? 14 दिवस एक्स्ट्रा आले. मग आता 14ला जर आपण 7 ने भागलं बेटा, तर बाकी किती उरणार? 7 ने भागलं बाकी 0 उरणार. मग बाकी 0 उरणार म्हणजे आपल्याला मागच्या तारखेचा वार करायचा होता ना. मग मागच्या तारखेचा वार करायचा होता म्हणून आलेली बाकी मागे जायचं. ठीक आहे, आता इथं 0 आला, काही विषय नाही. पण तरी पण समजून घ्या की या बुधवार पासून आपल्याला 0 मागे जायचंय. म्हणजे शेवटी उत्तर काय आपलं? बुधवारच येईल. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी मागे का जायचं? तर मागच्या तारखेचा वार करायचा होता ना. 0 आल्यामुळं इथं काही फरक पडला नाही. पण जर बाकी 1 आली असते बेटा, तर तुम्हाला 1 ने मागे जावं लागलं असतं. लक्षात ठेवा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? बुधवार. पर्याय क्रमांक 3 दिसतो, बुधवार. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. तर पहा बेटा, प्रश्न क्रमांक 8. रामचे लग्न 10 जानेवारी 2001 ला झाले. त्या दिवशी सोमवार होता. तो लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला सिनेमा बघायला जातो. मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी आल्यास सिनेमा बघत नाही. तर तो लग्नाच्या 11व्या वाढदिवसापर्यंत किती वेळा सिनेमा बघणार नाही? ठीक आहे, चला. रामचं लग्न काय झालं? 10 जानेवारी 2001 ला बेटा. 2001 ला. वार कोणता होता रे? बघा, वार होता सोमवार. वार सोमवार आहे. मग आता आपण या ठिकाणी काय करू, 11व्या वाढदिवसापर्यंत म्हणजे ना 11 वर्ष पुढे जायचं. किती वर्ष पुढे जायचं? 11. इथं आहे 2001. मग 2001 मधून 2002, 2003, 2004, 2005, 2006, 2007, 8, 2009, 2010, 2011 आणि 2012 इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. चला, आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण एक एक वर्ष जम्प करणार आहोत. एक कसं आहे? साधं वर्ष. आणि 2 पण कसं आहे बेटा? साधं. इथं काय करायचं? +1. 2 साधं, 3 साधं. इथं काय करा? +1. आता 3 मधून कुठे चालू आपण? 4 मध्ये. 3 मधून आपण 4 मध्ये चाललो आणि चालू कुठपर्यंत? 10 जानेवारी 3 पासून 10 जानेवारी 4. म्हणजे इथं पण किती प्लस करा बेटा? एकच प्लस करा. आता 4 मधून 5 मध्ये जाताना 2 प्लस करा. का? तर दर 4 वर्षांनी लीप वर्ष येते, है ना. मग आता हे एक वेळेस एकदा जर 1 1 3 वेळेस झालं का पुन्हा 2च घ्यायचं. पुन्हा आता इथं पुन्हा काय होईल? +1. पुन्हा इथून इथं काय होईल? +1. दोनदा झालं. पुन्हा इथून इथं काय होईल? +1. आता 8 मधून कुठं जाताना? 9 मध्ये जाताना इथं किती होणार बेटा? +2. त्यानंतर इथून इथं जाताना काय होणार? +1. त्यानंतर इथून इथं जाताना काय होईल? +1. आणि इथून इथं जाताना सुद्धा काय होणार? +1 होणार. ठीक आहे, चला. आता या ठिकाणी आपण बघू, इथं जर सोमवार असेल तर एक दिवस प्लस. इथं काय येईल बेटा? मंगळवार. मग इथून एक प्लस करा. इथं काय येईल? बुधवार. ठीक आहे. इथून एक प्लस करा. इथं काय येईल? गुरुवार. इथं 2 प्लस शुक्रवार आणि शनिवार. इथं आता एक प्लस या ठिकाणी काय येणार? रविवार. पुन्हा एक प्लस या ठिकाणी काय येणार? सोमवार. पुन्हा एक प्लस या ठिकाणी काय येणार? मंगळवार. पुन्हा 2 प्लस या ठिकाणी काय येणार? गुरुवार. ठीक आहे. त्यानंतर एक प्लस या ठिकाणी येईल शुक्रवार. पुन्हा एक प्लस या ठिकाणी येईल शनिवार. आणि पुन्हा एक प्लस या ठिकाणी काय येईल? तर रविवार येईल. मग बघा, तो कधी जात नाही सिनेमा पाहायला? सिनेमा पाहण्यासाठी तो कधी जात नाही? जेव्हा त्याचा वाढदिवस मंगळवारी आणि बुधवारी येतो. बघा, इथं मंगळवारी आला, इथं बुधवारी आला. आणखी बघा बरं, मंगळवार बुधवार. ठीक आहे, इथं मंगळवार आला है ना. म्हणजे मंगळवार आणि या 11 वाढदिवसामध्ये मंगळवार आणि बुधवार किती वेळा आले बेटा? 3 वेळा आले. म्हणजे तो 11व्या वाढदिवसापर्यंत
3 वेळा सिनेमा बघण्यासाठी जाणार नाही. बरं, कधी कधी असे विचारतात, या 11 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा सिनेमा बघायला गेला असेल? तर 8 वेळा गेला असेल आणि 3 वेळा गेला नसेल. चला नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. सीताचा जन्म 22 नोव्हेंबरला झाला. रेखा सीतापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे. त्या वर्षी 14 नोव्हेंबर बालदिन बुधवारी होता. तर रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला? बघा, सीताचा जन्म 22 नोव्हेंबर, मी इथे लिहितो. सीताचा जन्म कधी झाला बेटा? 22 नोव्हेंबर. ठीक आहे, सीताचा जन्म झाला 22 नोव्हेंबर. रेखा, आता कोण सांगितलं की रेखा? रेखा. आता सीताचा जन्म झाला 22 नोव्हेंबरला आणि ही रेखा सीतापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे. आता ही व्यक्ती जी आहे ना, याच्यापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे. मग हे रेखा सीतापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे, म्हणजे सीतापेक्षा 16 दिवस ती अगोदर जन्मली असेल ना. मग 22 मधून 16 मायनस करा बेटा. 6 नोव्हेंबर, म्हणजे रेखा कधी जन्मली असेल? 6 नोव्हेंबरला. ठीक आहे, 6 नोव्हेंबरला जन्मली असेल. पुढे काय म्हणते? त्या वर्षी 14 नोव्हेंबर बालदिन, म्हणजे 14 नोव्हेंबर, त्या वर्षी 14 नोव्हेंबर बालदिन होता. 14 नोव्हेंबर बालदिन होता. आणि कधी होता तो? बुधवारी होता. कधी होता? बुधवारी होता. बुधवार. त्या वर्षी बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर बुधवारी होता. तर आपल्याला विचारलं रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला? मला सांगा बेटा, आपण या दोन्ही व्यक्तींचा जन्म काढून सीताचा विचारू शकतात, रेखाचा विचारू शकतात. तर इथं लक्षात घ्या, इथं लक्षात काय घ्या, 14 नोव्हेंबरला जर बुधवार, 14 नोव्हेंबरला जर बुधवार, 14 मध्ये 7 प्लस करा. 21 नोव्हेंबरला पण बुधवार, मग 21 नोव्हेंबरला बुधवार, तर 22 नोव्हेंबरला गुरुवार. हे झाला सीताचा जन्मवार. पण विचारलं कुणाचं? रेखाचा. चला, 14 नोव्हेंबरला जर बुधवार, तर 7 दिवस मागे या. 14 नोव्हेंबरला जर बुधवार असेल तर 7 दिवसांना मागे या. 7 नोव्हेंबरला बुधवार, 7 नोव्हेंबरला जर बुधवार, तर बेटा 6 नोव्हेंबरला मंगळवार. काय यायला पाहिजे? मंगळवार यायला पाहिजे. आणि आपल्याला हेच विचारलं होतं, रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? पर्याय नंबर 2 आहे. हे झाला असेल तर मंगळवारी झालेला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10. फरीदाचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती. तर फरीदाचा 8वा वाढदिवस कोणत्या वारी झाला? ठीक आहे, फरीदाचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. वार नाही सांगितला, वार नाही सांगितला. आणि कितवा वाढदिवस विचारला? फरीदाचा 8वा वाढदिवस विचारला. म्हणजे 8वा वाढदिवस म्हणजे काय बघा, 1993 पासून 94, 95, 96, 97, 98, 99. बघा बरं किती? 1 2 3 4 5 6, पुन्हा 2007 आणि 2001 8. बघा, 93 पासून 1 2 3 4 5 6 7 8 वर्षांनी पुढे जायचं. पण आता आपल्याला जन्मवारच माहित नाही. लक्षात ठेवा, जन्मवार माहित आहे का? नाही, पण काढता येईल ना. त्या वर्षी गांधी जयंती कधी होती? शनिवारी. गांधी जयंती शनिवारी होती, म्हणजे याचा अर्थ काय? 2 ऑक्टोबरला कोणता वार होता रे? शनिवार. 2 ऑक्टोबरला जर शनिवार असेल त्याच्यामध्ये 7 प्लस करा. 9 ऑक्टोबरला पुन्हा काय असणार? शनिवारच असणार, बरोबर, शनिवारच असणार. पुन्हा त्याच्यामध्ये 7 प्लस करा, म्हणजे 16 ऑक्टोबर. 16 ऑक्टोबरला सुद्धा काय असणार? शनिवारच असणार. आणि जन्म किती झाला? 18 ऑक्टोबर. मग इथं 18 ऑक्टोबरला काय असेल बरं? 18 ऑक्टोबरला काय असेल तर 16ला जर शनिवार, रविवार आणि सोमवार, म्हणजे 18 ऑक्टोबरचा वार मिळाला. कोणता आहे तो? सोमवार आहे. ठीक आहे, इथे लिहा मग आता सोमवार. फरीदाचा जन्मवार मिळाला आपल्याला सोमवार. चला आता 93 साधं 94 साधं एक घ्या, प्लस 94 साधं 95 साधं एक घ्या. 95 मधून 96 मध्ये जाताना बेटा, 95 मधून 96 मध्ये जाताना आपण जो फेब्रुवारी महिना क्रॉस करायलो तो 96 मधला आहे, म्हणजे हे लीफ कालखंड आहे. 2 घ्या, 2 नंतर 1, पुन्हा 1, पुन्हा 1. एकदा जर का 2 प्लस झाले की पुन्हा 3 वेळेस 1 प्लस, मग 3 वेळेस 1 प्लस झाले की पुन्हा मग किती होणार? 2 प्लस, आणि पुन्हा किती होणार बेटा? 1 प्लस. आता सगळ्यांची बेरीज करा बरं. या सगळ्यांची बेरीज करा. 1 1
एक या सगळ्यांची काय करा, बेरीज करा. पहा बेरीज किती येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आली बेटा बेरीज? 10 आली. मग या 10ला जर 7 भागलं तर बाकी किती उरणार? बाकी उरणार 3. बाकी जर 3 उरले असेल तर आपल्याला विचारलं त्या फरीदाचा 8वा वाढदिवस कधी असेल, तर या सोमवारमध्ये किती प्लस करायचे? आलेली बाकी 3 प्लस करा. आलेली बाकी 3 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार है ना. सोमवारपासून पुढे जा. किती दिवस? 3 दिवस. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आपलं उत्तर काय असायला पाहिजे? गुरुवार असायला पाहिजे. बघा बरं, पर्याय क्रमांक 4 दिसतो. याचं उत्तर यायला पाहिजे गुरुवार. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 11. परवीनचा जन्म दिनांक 20/7/1969 ला झाला, तर 2/4/2010 रोजी त्याचे वय किती? तर बघा, ज्या दिवशीचा तुम्हाला जन्मवार विचारला बेटा, सॉरी, ज्या दिवशीचं वय विचारलं त्याच्यातून जन्मतारीख काय करायची असते? मायनस करायची असते. मग कधीचं वय विचारलं बरं? तारीख किती? दिवस. तर आपण काय म्हणू? दिवस, महिना आणि इथं म्हणायचं वर्ष. तर आपल्याला तारीख किती दिली? 2 तारीख. महिना कोणता आहे? 4था आणि वर्ष आहे 2010. या दिवशीचं वय विचारलं, त्याच्यातून हे मायनस करा. 20 तारीख, महिना कोणता? 7वा आणि वर्ष आहे बेटा 1900 किती? 69. आता ही वजाबाकी करायची सगळ्यांची. पहा आता काय होईल तर सांगा. या ठिकाणी 2 मधून 20 वजा होणार नाही ना. 2 मधून 20 वजा होत नाही म्हणजे इथला 1 महिना तुम्हाला घ्यावा लागेल. 1 महिना घेतला म्हणजे इथे किती महिने राहिले? 3. इथे राहिले 3 महिने. मग आता कोणत्या महिन्याचे दिवस घ्यायचे? तर मागच्या महिन्याचे दिवस घ्यायचे. लक्षात ठेवा, 4थ्या महिन्याच्या मागचा महिना कोणता असतो? मार्च. मग मार्च मध्ये किती दिवस असतात? 31. मग या 2 मध्ये 31 दिवस प्लस करायचे बेटा. मग 31 आणि 2 किती होणार? 33. आणि 33 मधून पुन्हा हे 20 काय करायचे? वजा करायचे. या 33 मधून 20 वजा केले तर किती येणार? 13. ठीक आहे. आता 3 महिन्यामधून 7 महिने वजा होत नाही. 3 महिन्यामधून 7 महिने वजा होत नाही म्हणजे इथलं 1 वर्ष घ्या. 1 वर्ष घेतलं म्हणजे इथं किती राहिले? 2009 राहिले. आणि इथं 1 वर्ष घेतलं म्हणजे किती महिने आले? 12. मग 12 आणि 3 किती झाले बेटा? 15. 3 आणि 12 15. आता 15 मधून 7 वजा करा. 15 मधून 7 वजा गेले तर किती राहणार? 8. आणि आता हे 9तून 9 गेला 0 आणि 200 मधून 196 गेले बेटा 40. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 40 वर्ष 8 महिने 13 दिवस. 40 वर्ष 8 महिने आणि 13 दिवस. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. एका महिन्यात 3 तारीख सोमवारी येते, तर त्या महिन्यात 21 तारीख कोणत्या वारी असेल? एका महिन्यामध्ये 3 तारीख सोमवारी. सोपा आहे. एका महिन्यामध्ये 3 तारीख आणि वार काय सांगितलं? सोमवारी येते. सोमवार. तर त्या महिन्यामध्ये 21 तारीख कोणत्या 21 तारीख कोणत्या वारी असेल? मग 21 तारीख कोणत्या वारी असेल? इथला वार आपल्याला काढायचा. चला बघा, एका महिन्यामध्ये 3 तारीख सोमवार येते, तर 21 तारीख कोणत्या वारी येईल? मग या ठिकाणी लक्षात ठेवा, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 21 आणि 3 मध्ये फरक आहे बेटा 18चा. म्हणजे आपल्याला 18 दिवस पुढे जायचं ना. मग या 18ला किती भाग द्या? 7 न. 7 दुनी 14. किती उरले? 4. म्हणजे बाकी किती आहे आपल्याकडे? 4. मग बाकी जर 4 आले असेल ना बेटा, तर याच्यामध्ये 4 प्लस करून टाका. 4 प्लस, सोमवार मध्ये 4 प्लस करा. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार यायला पाहिजे. बघा, शुक्रवार यायला पाहिजे. आपलं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.